Okay, let us solve some numerical problems. Numerical problems means what? तर आपल्याला बऱ्याचशा आपण सायन्सच्या कन्सेप्ट शिकतो, तर त्याच कन्सेप्ट आपल्याला काय आपल्या व्यवहारामध्ये यूज करता आलं पाहिजे. आपल्याला तिथं सायन्स शोधता आलं पाहिजे. सायन्सच्या दृष्टीने आपण तिथे बघायला गेलो, सायन्सच्या दृष्टीने तिथं कॅल्क्युलेशन करायला गेलो, तर आपल्याला त्या गोष्टी इझिली जातात. ओके, तेच फॉर्म्युले आपल्याला इथे दिलेले असतात. मग त्या दृष्टीने आपल्याला काही न्यूमरिकल प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे आहे. आता पहिलं एक्झाम्पल इथे दिलेलं आहे. कॅल्क्युलेट द पोटेन्शियल एनर्जी ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास 15 kg व्हेन इज केप्ट ॲट अ हाईट ऑफ 20 मीटर. एक ऑब्जेक्ट आहे की ज्याचं मास म्हणजे वजन 15 kg आहे आणि तो काय 20 मीटर हाईटवर ठेवलेला आहे. तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी किती असेल, कारण तो स्टेबल ठेवलेला आहे. स्टेबल रेस्ट पोझिशनला जो काही ऑब्जेक्ट असणार आहे त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी ऑटोमॅटिकली स्टोअर असणार आहे. मग इथे आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे mgh. मग आपल्याला माहीत असलेल्या तिथे गोष्टी इथं दिलेल्या ज्या गिवन आहेत तो आपण आधी गिवनमध्ये लिहून घेऊयात. व्हॉट आर द गिवन कन्सेप्ट, दॅट इज द इथं लिहिलेलं आहे काय आहे, मास ऑफ द ऑब्जेक्ट m इज 15 kg, हाईट इज 20 मीटर अँड वी हॅव टू फाइंड द p. पीचा फॉर्म्युला आपण लिहिला आहे mgh. एमची व्हॅल्यू 15 kg आपण ठेवणार. जी म्हणजे काय आहे, तर जी म्हणजे आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन असं म्हण, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असंही त्याला म्हटलं जातं. मग त्याची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट असते, ती 9.8. जेव्हा ऑब्जेक्ट वरून खाली येत असतो तेव्हा 9.8 असाच आपण त्याचाच पुटअप करणार. पण खालून वर जात असतो तेव्हा त्याच्यामध्ये फक्त एक चेंज होतो, फक्त तिथं मायनस, कारण तिथं अपोजिट त्याच्यावर बल फोर्स अप्लाय होतो, म्हणून तिथं मायनस काय आहे साईन दिलं जातं. इथं आता आपल्याला वरून खालीच आहे ऑब्जेक्ट, म्हणून काय आहे 9.8 असं आपण ठेवणार इंटू 20. तिघांचंही मल्टिप्लिकेशन केलं बघा आपण इझिली करू शकतो. आधी 15 आणि 20चं करून घ्या पाहिजे तर. ओके, 15 20 जा काय येईल 15 30 बरोबर आहे. 30 म्हणजे 300. 300 गुणिले 9.8 केलं तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, तुम्हाला किती मिळणार आहे 2940.0 असं काही मिळेल. 9.8 आहे, पॉईंट आपल्याला द्यावं लागेल, 0.0 येईल जूल. मग ते काय नाही 0.0 दिलं तरी पण चालणार. दॅट इज द 2940 दिस फायनल आन्सर. वी हॅव टू राईट द इच एव्हरी वर्ड प्रॉब्लेमला आपल्याला लास्ट लाईन पुन्हा लिहायला लागते. दॅट इज त्याला आपल्याला हाफ मार्क कॅरी होतो. दॅट इज हिअर वॉट पोटेन्शियल एनर्जी ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज द 2940, दॅट इज द 2914 जूल. जूल हे मात्र त्याचं युनिट आहे. पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक वर्कचं जे जूल हे आहे युनिट, तेच इथंसुद्धा ह्याचं आपल्याला युनिट असणार आहे. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे सॉल्व करायचं होतं. आपण बघूयात नेक्स्ट एक्झाम्पल. समजलेलं आहे सगळ्यांना. बघा सोपे आहेत, मी आधी घेते, मग आपल्याला जे अनसॉल्व आहेत ते आपण बघूया. आता इथं कॅल्क्युलेट द कॅनेटिक एनर्जी. काय आता मगाशी आपण पीईचं बघितलं पोटेन्शियल, आता इथं कॅनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट कसं करायचं बघूयात. ऑफ द व्हेकल हॅव्हिंग द मास ऑफ 500 kg अँड मुव्हिंग विथ द वेलॉसिटी ऑफ 54 किलोमीटर पर आवर. बघा आता इथं काय दिलेलं आहे आपल्याला, कॅनेटिक एनर्जी विचारलेली आहे, मास दिलेलं आहे के जीमध्ये, आणि काय दिलेलं आहे वेलॉसिटी कशी दिलेली आहे 54 किलोमीटर पर आवरमध्ये दिली. पण आपल्याला वेलॉसिटी आपलं युनिट काय आहे मीटर पर सेकंद, म्हणजे त्याचं आपल्याला कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल. बघा आता हे आपल्याला भरपूर वेळेस या अशा फिजिक्समधल्या वर्ड प्रॉब्लेममध्ये हे जास्तीत जास्त आपल्याला लक्षात घ्यायचं की सगळे युनिट्स आपल्याला एका सिस्टीममधले असले पाहिजे. आपल्याकडे 2 युनिट्स आहेत, SI युनिट आणि CGS युनिट. SI युनिट म्हणजेच काय, त्याला अजून एक MKS युनिटसुद्धा म्हणतात. मग MKS युनिटमध्ये पाहिजे किंवा CGS युनिटमध्ये पाहिजे सगळे. तर ते नसतील तर ते कन्व्हर्ट करून घ्यावे लागतात. खरं तर किलोमीटर पर आवर हे सुद्धा काही CGS नाही आहे, पण मोठं युनिट आहे, मीटरचंच मोठं युनिट आहे. मग ते आपल्याला काय स्मॉलेस्ट करून घ्यायचं आहे. मग आता आपण ते कसं घेणार, किलोमीटर हे काय 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर, आणि 1 आवर म्हणजेच काय 3600 सेकंद. म्हणून आपण काय बघा इथे केलेलं आहे व्हेलॉसिटीमध्ये 54 किलोमीटर पर आवर. किलोमीटर 1000 डिवायडेड बाय 3600 म्हणजे 3600ने त्याला मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लिकेशन झालं, हे ते 0 0 कट झाले, वरती 10 राहतात, खाली काय 36 राहत आहे. यांचं आपण तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे 15 मीटर पर सेकंद. ओके, इथे आता पाहिजे तर आपण तुम्ही अजून कॅल्क्युलेशन करू शकता. 10/36 होईल, मग 36, आणि इकडे काय 54. बघा दोन्ही एका ह्याच्यात 9च्या टेबलमध्ये येतं.
9 चौक 36 आणि 9 सख 54, बरोबर आहे. इथे आपल्याला हे करता येऊ शकतं. काय तर मी तुम्हाला हे दाखवते. आता ह्याचा एक फोटो एक पाठवते. काय येणार 36ला काय होईल, आधी इथे भाग जाईल कसला 9, 9 चौक 36 4 राहतील आणि इथे काय 9 सख म्हणजे 6 राहतील. पाहिजे तर तुम्ही लगेच तिथे पेन्सिलनी करून घ्या, फोटो त्याचं लिहून घ्यायचे इथे एक्झाम्पल. आणि वरती 10 राहतात, मग अजून 4 आहेत. मग काय आहे 4चा आपल्याला भाग, बे दुने 4, बे इकडे अजून बे त्रिक 6, हो ना. पुन्हा अजून इथे 2 राहतात, मग 2 राहतात, मग ते बे एक बे अजून आपण काय म्हणू शकतो इकडे बे पंचे 10, 5 आणि इकडे काय 3 राहतात, 5 त्रिक 15 असं आपल्याला तिथे एक्झाम्पल मिळतं. आपल्याला पाहिजे तर आपण हे सॉल्व करून बघू शकतो. ओके, लेट अस सी द नेक्स्ट एक्झाम्पल. कॅल्क्युलेट the work done when an object is displaced by 20 meter by the application of 25 न्यूटन. फोर्स हा न्यूटनमध्ये होतं. फोर्सची व्हॅल्यू दिली इथे बघा आणि वर्क डन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि 20 मीटर हे काय झालेलं आहे, डिस्प्लेसमेंट त्याच्यामध्ये झालेलं डिस्प्लेसमेंट आहे. आपण गिवन व्हॅल्यूज लिहून डिस्प्लेसमेंट झालं म्हणजेच काय एसने ते डिनेट होतं. एस इज इक्वल टू 20 मीटर, फोर्स इज इक्वल टू एफ इज इक्वल टू 25 न्यूटन आणि आपल्याला वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, फोर्सची व्हॅल्यू मीटर आणि न्यूटनमध्ये हे दोन्ही पण SI युनिटमध्येच आहे, त्याच्यामुळे कन्व्हर्जन नाही आहे. मग इथे काय येईल 25 इंटू 20 म्हणजेच इथे काय येईल, दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन केलं 25 टू जा 550 म्हणजेच काय इकडे आणि 0 500 जूल असं आपल्याला मिळेल. दॅट इज अ वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट इज 500 जूल. हे आपल्याला काय मिळालेलं आहे, वर्क डन मिळालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला काही एक्झाम्पल्स आहेत, ते आपण व्यवस्थित सॉल्व करायचे. आपण अजून एखादं एक्झाम्पल बघूयात. एक मिनिट. ओके, अशा प्रकारे आपण काही अजून एक्झाम्पल्स बघूयात. मी ते पुढच्या तासाला सांगते तुम्हाला. हॅलो स्टुडंट, टुडे वी आर स्टार्टिंग द न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स विच आर गिवन इन अवर एक्सरसाइज ऑफ वर्क अँड एनर्जी. जे अनसॉल्व प्रॉब्लेम आहेत ते आपण जरा बघूया. ओके, बाकी तुम्हाला क्वेश्चन आन्सर्स आहेत ते तुम्हाला स्वतः सॉल्व करायचे आहेत. काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की मला विचारायचं. ओके, फर्स्ट एक्झाम्पल, लेट अस सी व्हॉट इज दॅट. अन इलेक्ट्रिक पंप हॅज अ 2 किलोवॅट पॉवर. How much water will the pump lift every minute to a height of 10 meter? बघा आता इथे जे क्वेश्चन्स दिलेले आहेत, जो कुठलाही वर्ड प्रॉब्लेम असेल तो आपल्याला नेहमी पहिलं काय आहे, आपल्याला तो नीट समजून घ्यायचा आहे, त्याचं वर्डिंग समजून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यातले जे कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्सप्रमाणे आपल्याला त्याचा गिव्हन डाटा लिहून काढायचा आहे आणि मग आपल्याला कुठला फॉर्म्युला तिथं अप्लाय होणार आहे त्याचा विचार करायचा. ओके, लेट अस सी व्हॉट इज दॅट. इलेक्ट्रिक पंप आहे इथे, त्याची पॉवर दिलेली आपल्याला. ओके, आणि काय दिलेलं आहे, हाऊ मच वॉटर विल द पंप लिफ्ट एव्हरी मिनिट. म्हणजे बघा पंपचं काम काय असतं, वॉटर लिफ्ट करायचं, वॉटर वरती चढवायचं. खाली पण बघा आपण नळ आपला येतो आणि वरती आपल्या टाक्या असतात, त्या टाक्यांमध्ये आपल्याला पाणी चढवण्यासाठी आपण इलेक्ट्रिक पंप लावतो, मोटर लावतो, बरोबर आहे. आणि त्या मोटरचं काम काय असतं की वरती पाणी चढवून त्या टाकीमध्ये भरणे, बरोबर. मग तसंच इथे 10 मीटर हाईटवर एक आपल्याला टाकी आहे आपण असं सपोज करूया. तिथे या पंपला काय करायचं आहे की वॉटर लिफ्ट करायचं आहे आणि प्रत्येक मिनिटाला तो किती पाणी वरती नेईल, किती पाणी वरती नेईल म्हणजे काय, त्याच्याकडून होणारं वर्क डन आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, पॉवर दिलेला आणि टाईम दिलेला. मग आपल्याला गिव्हन डाटा काय काय दिलेला आहे, पॉवर P इज इक्वल टू 2 किलोवॅट दिलं. किलोवॅट हा मोठं युनिट आहे, थोडंसं आपण त्याला छोट्या युनिटमध्ये कन्वर्ट करूया, वॅटमध्ये कन्वर्ट करूयात. 1 किलोवॅट इज इक्वल टू 1000 वॅट. दॅट फॉर 2 किलोवॅट मीन्स द 2000 और 2 इंटू 1000 वॅट. ओके, पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, P इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाईम टेकन T एज अ P इज इक्वल टू W अपॉन T. आता इथं P दिलेला आहे, T दिलेला आहे, वर्क डन म्हणजे W आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. आपण हाच फॉर्म्युला रिशफल करूयात म्हणजेच आपल्याला मिळेल W हा इथेच राहील आणि P आणि Tचं काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. P हा जो खाली डिव्हिजनमध्ये तो तिकडे गेल्यावर काय होणार, मल्टिप्लिकेशनमध्ये. दरफॉर वी गेट द फॉर्म्युला ॲज W इज इक्वल टू काय आहे P इंटू T. ओके, देन लेट्स पुट द व्हॅल्यूज ओव्हर हिअर. फर्स्ट ऑफ ऑल T मीन्स वॉट, टाईम आहे. इथं टाईम म्हणजे काय आहे, एव्हरी मिनिट. एक मिनिट काय असतो 60 सेकंडचा असतो. देअरफॉर आपण काय म्हणणार, वर्क डन बाय द पंप इज
काय म्हणणार W इज इक्वल टू 2 इंटू 1000. 2 इंटू 1000 हे आपलं पॉवर आहे आणि T मीन्स वॉट्स टाईम, दॅट इज द 60 सेकंड. आता ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन केलं, 2 इंटू 1 मीन्स 2, अगेन 6, 2 6 काय येणार आहे 12, आणि इथं राहिलेले सगळे झिरो आपण ह्याच्या पुढे दिला, किती 3 + 1 4 झिरोज, दॅट इज 1,20,000 जूल. एवढं आपल्याला तिथं वर्क डन त्या ह्याच्यामधून झालेलं आहे. म्हणजेच ती आता हे बघा इथं, धिस वर्क डन इज स्टोअर्ड इन द वॉटर ॲज इट्स पोटेन्शियल एनर्जी. पण हे वॉटरमध्ये असलेलं हे जे काही वर्क आहे ते पोटेन्शियल एनर्जी म्हणून सेव्ह होतं. म्हणून काय म्हणणार आपल्याला इथे PE इज इक्वल टू काय आहे 12,000 जूल. PEचं आपण अजून फॉर्म्युला काढणार आहोत. बघा, हाऊ मच वॉटर, हे पण किती वर्क डन काढलं ते आपण काढलंच आहे, पण हाऊ मच किती वॉटर तो वरती नेणार आहे, बरोबर आहे. प्रत्येक मिनिटाला किती वॉटर नेणार आहे, म्हणजे इथे आपल्याला त्याचं मास पण म्हणजे किती लिटर वॉटर असं आपण म्हणू शकतो. किती लिटर वॉटर, किती मास वजन, केवढं पाणीवरती चढेल एक प्रत्येक मिनिटाला, हे आपल्याला काढायचं आहे. म्हणून आपल्याला PEचा फॉर्म्युला घ्यायचा आहे, कारण वर्क डन म्हणजेच इथे पोटेन्शियल एनर्जी स्टोअर फॉर्ममध्ये, म्हणून आपण ते काय म्हणतोय पोटेन्शियल एनर्जी आहे तीच वर्क डन हा तिथला. आणि मग ते पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण यूज करूया, MGH आहे. मग तोच जरा रिशफल करून आपल्याला मास कॅल्क्युलेट करायचा आहे, म्हणून M इज इक्वल टू GH जो मल्टिप्लिकेशनला आहे तो काय PEच्या खाली डिव्हिजनला जाईल. त्याच्यामध्ये आता व्हॅल्यू पुटअप केल्या. M इज इक्वल टू काय PEची व्हॅल्यू आहे 1,20,000 डिवायडेड बाय 9.8 इंटू 10. 9.8 मीन्स वॉट, जीची व्हॅल्यू 9.8 आहे, कारण काय ग्रॅव्हिटेशनल किंवा आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं त्याला म्हणतो. त्या 9.8 ही फिक्स व्हॅल्यू असते. आणि H ही आपल्याला 10 मीटर दिलेली आहे, बरोबर आहे. H म्हणजे हाईट. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजेच काय येईल 98 येईल. बघा 10ने पॉईंटला हे केलं आहे, म्हणजेच काय हा पॉईंट फक्त निघून जाईल आणि 98. मग 1,20,000ला 98ने तुम्ही डिवाइड करून बघा पाहिजे तर तुम्हाला काय येणार आहे 1,22,000. इथं पण खरं तर म्हणजे आपल्याला पॉईंटमध्ये उत्तर मिळत आहे 1,224.5 kg. ओके, हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. नसेल येत तर मी मला दाखवेल, पण आधी तुम्ही स्वतः करून बघा, आणि नसेल तर मला विचारायचं आहे. ओके, हेन्स एवढं आपल्याला मास ऑफ वॉटर इज लिफ्टेड बाय द पंप एव्हरी मिनिट टू अ हाईट ऑफ 10 मीटर. म्हणजे आधी आपण काय केलं इथे, हाऊ मच वॉटर विल द पंप लिफ्ट एव्हरी मिनिट. आधी वर्क डन काढून घेतलं, त्याच वर्क डनचा उपयोग म्हणजे त्याच्यामध्ये असलेली पोटेन्शियल एनर्जी, आणि मग त्या पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म्युलाचा यूज करून आपण त्याच्यामध्ये किती मास, किती पाणी वरती लिफ्ट होणार आहे ते आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. व्यवस्थित सारखं हे 1-2 वेळेस तुम्ही सॉल्व करा, वाचा, सॉल्व करा, न बघता सॉल्व करायचा प्रयत्न करा, तुम्हाला ॲटोमॅटिकली येणार आहे. असेच प्रत्येक एक्झाम्पलला करायचं. आता सेकंड एक्झाम्पल बघूयात. इफ काय म्हटलेलं आहे, इफ अ 1200 वॅट इलेक्ट्रिक आयर्न इज यूज डेली फॉर 30 मिनिट्स, हाऊ मच टोटल इलेक्ट्रिसिटी इज कन्झ्युम इन द मंथ ऑफ एप्रिल. बघा इथे स्पेसिफिक मंथ दिलेला आहे, एप्रिल हा मंथ दिला आहे, आणि काय केलेलं आहे तिथे इलेक्ट्रिसिटी किती कन्झ्युम होईल, कोणाकडून, इलेक्ट्रिक आयर्न म्हणजे आपली इस्त्री जी असते, आपण कपड्यांना आयर्निंग करतो, इस्त्री करतो, त्या इलेक्ट्रिक आयर्नकडून किती इलेक्ट्रिसिटी टोटल कन्झ्युम होईल, कधी, एप्रिल या मंथमध्ये. ओके, आता इथे काय आहे, आणि इलेक्ट्रिक आयर्नची पॉवर दिलेली आहे 1200 वॅट. ओके, किंवा 1200 म्हणू शकता तुम्ही, आणि इज यूज डेली फॉर 30. किती तिचा वापर आहे तर 30 मिनिट्स एवढा त्याचा वापर आहे, एवढा वापर त्याचा असणार आहे. तर आपल्याला त्याच्यामधून किती इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होईल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, मग आता आपण बघूयात. आता एप्रिल मंथ दिलं आहे, म्हणजे आपल्याला एप्रिलमधले मंथ आपल्याला माहिती, डेज माहिती असतात त्या एप्रिल मंथमधले, म्हणून त्या डेजला आपल्याला आधी मल्टिप्लाय करायला लागेल. आपण आधी दिलेली जी व्हॅल्यू आहे ते आपण एक एक लिहून घेऊयात. P इज इक्वल टू 1,200 वॅट, T इज इक्वल टू 30 मिनिट, म्हणजेच काय 30 मिनिट्स आहे ते आपण सेकंडमध्ये कन्वर्ट केले 60ने मल्टिप्लाय करून. आपण हे असंच ठेवूयात, कॅल्क्युलेशन करायचंच आहे पुढे आपल्याला काटाकाटी, म्हणून आपण हे ॲज इट इज ठेवलं, किंवा तुम्ही मल्टिप्लाय केलं तरी चालेल, पण हे इझी वे. टोटल इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम इन द मंथ ऑफ एप्रिल इज E इज इक्वल टू एनर्जी, इलेक्ट्रिसिटी ही सुद्धा काय एनर्जीच आहे, म्हणून आपण E इज इक्वल टू आपण म्हणणार
P इंटू टी पी म्हणजे पॉवर इंटू टाईम इंटू टोटल डेज इन द मंथ ऑफ एप्रिल. ओके, टोटल डेज किती असतात सांगा बरं, तर 30 हे मंथ्स आहेत. पी आपला आहे 1200, टी आपला आहे 30 इंटू 60. ओके, ही व्हॅल्यू इथं ठेवली आहे टीची. आणि टोटल डेज जे आहे एप्रिल मंथचे ते आपले हे 30. आता ह्या सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला काय मिळते खरं तर बघा, 3 इंटू 6 इंटू 3 इंटू 12 हे केलं तर तुम्हाला 648 आणि त्याच्यावर पुन्हा काय आहे 5 झिरोज येतील. आता ही व्हॅल्यू जराशी मोठी जराशी लेंदी आहे, आपण त्याला काय आहे छोटी करूयात. पॉईंट जो आहे तो इकडे शिफ्ट करूयात, किती डिजिट शिफ्ट केला आहे इकडे आणूयात 8च्याही आधी, म्हणजेच काय 6 डिजिट म्हणून 10⁶. शक्यतो 10⁶ फॉर्ममध्ये आणायचा प्रयत्न करायचा की जेणेकरून आपल्याला काय 1 युनिटची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला दिलेली आहे बघा, 1 किलोवॅट अवर इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁶ जूल. ओके, ह्या एका युनिटने ह्याला काय करायला लागेल, कारण युनिट्समध्ये बघा आपल्याला जे इलेक्ट्रिसिटी बिल येत असतं ते सुद्धा जूलमध्ये वगैरे असतं का, तुम्ही एकदा बघा घरात असेल तर ते युनिटमध्ये येत असतं. तर त्या युनिटची व्हॅल्यू, एका युनिटची व्हॅल्यू 3.6 इंटू 10⁶ जूल एवढी असते. मग त्या एका युनिटची एवढी आहे आणि आपल्याकडे एनर्जी एवढी जूल एनर्जी तिथं कन्झ्युम झाली आहे. मग त्याला आपण डिव्हाइड करूयात, किती युनिट येत आहेत बघूयात. मग डिव्हाइड केलं तर आपल्याला मिळणार आहे बघा 64.8 इंटू 10⁶ डिवायडेड बाय 3.6 इंटू 10⁶. 10⁶ काय होणार आहे, कॅन्सल आउट होईल. 64.8 डिवायडेड बाय 3.6. आता बघा इथे दोन्ही पण काय एक डिजिट नंतरच पॉईंट आले म्हणून ते पॉईंट मॅनेज झाले. दोघांनाही मल्टिप्लाय केलं, पहिले 6ने डिवाइड केलं तर 108/6 होईल आणि पुन्हा 6ने डिवाइड केलं तर आपल्याला 18 युनिट, म्हणजेच काय होतं ई इज इक्वल टू 18 युनिट्स आपल्याला मिळतात. ओके, okay, let us see the next example, that is the if energy of a ball falling from a height of 10 meters is reduced by 40%, how high will it rebound. बघा थोडंसं वेगळ्या टाईपचं हे एक्झाम्पल आहे पण सोपं आहे. बघा, इफ एनर्जी ऑफ द बॉल फॉलिंग फ्रॉम अ हाईट, एक बॉल आहे तो 10 मीटर हाईटवरनं काय होतोय फॉल होतोय, पडतोय खाली, तेव्हा त्याची एनर्जी आहे ती काय होणार आहे, ऑटोमॅटिकली रिड्यूस होत जाते. वरती असलेली ज्याच्यावर असलेली एनर्जी काय असते, कायनेटिक एनर्जी हळूहळू कमी 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 होत जाते, रिड्यूस होते बाय द 40%. 40% काय झाले, रिड्यूस झाले. जूलमध्ये दिली आहे का इथे एनर्जी, नाही, पर्सेंटेजमध्ये दिली आहे. हाऊ हाय विल इट रिबाउंड. मग तो बॉल 10 मीटर हाईटवरनं खाली पडला आणि रिबाउंड म्हणजे पुन्हा बघा उसळी मारतो, असा खाली पडला, टप्पा बॉल आपण म्हणतो ना, टप्पा पडला आणि पुन्हा वरती तो थोडासा हे झालेला आहे रिबाउंड, पुन्हा त्याच्यामध्ये थोडीशी खाली आपटल्यामुळे आदळल्यामुळे काय झालेलं आहे, एक एनर्जी आली आणि पुन्हा तो काय आहे वरती किती किती ह्याच्यावर तो पुन्हा उंचीवर जाऊ शकतो, किती उंचीवर पुन्हा तो असा वर जाऊन खाली येईल. ओके, असं आपल्याला तिथे विचारलेलं आहे. थोडंसं लक्षात आलेलं आहे काय आहे, बॉल फॉल होतोय 10 मीटर अंतरावरनं वरती, 10 मीटर हाईटवरनं खाली पडतोय, पण तो पुन्हा रिबाउंड होतो. बघा कुठलाही बॉल आपण खाली टाकला की त्याला पुन्हा तो खाली उसळी मारून वरती असा वरच्या दिशेने येतो आणि थोड्याशा आहे, पूर्ण कम्प्लीट हाईट नाही, काही वेळेस तेवढाच येतो तर काही वेळा थोड्या कमी ह्याच्यावर, मग तेवढा पुन्हा तो काय होतो रिबाउंड होतो. आणि त्याची तेव्हा 40% एनर्जी काय झालेली असते, रिड्यूस झाली असते. आता 100% आधी एनर्जी रिड्यूस आपण करूयात त्याची. 100%ला म्हणजे किती किती राहिलेले आहेत तर 60%. 60 + 40 आपण काय म्हणतो 100%. ओके, मग आता आपण हे बघूयात एक्झाम्पल. आपल्याला दिलेलं आहे की एनर्जी ऑफ द बॉल ॲट द हाईट ऑफ 10 मीटर. एनर्जी त्याच्यामध्ये 10 मीटरमध्ये ज्या हाईटला जेव्हा तो बॉल होता तेव्हा तो स्टेबल फॉर्ममध्ये होता, म्हणजे त्याच्यामध्ये एक प्रकारची पोटेन्शियल एनर्जी होती. आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, mgh, बरोबर आहे. म्हणून mgh मध्ये जर एनर्जी त्या बॉलमध्ये 10 मीटर हाईटला जेव्हा तो बॉल होता तेव्हा त्याच्यामध्ये असलेली एनर्जी ही किती आहे, एचची व्हॅल्यू किती आहे 10, म्हणून 10 mg इंटू 10 म्हणजे 10 mg ही एवढी काय झालेली आहे. जेव्हा बॉल 10 मीटर हाईटला होता तेव्हा त्याच्यामध्ये असलेली टोटल एनर्जी किती आहे तर 10 mg एवढी आहे. आता तो बॉल काय झालेला आहे, रिबाउंड्स टू अ हाईट h1. तो काय झालाय, खाली पडलाय पण तो काय आहे रिबाउंड पुन्हा h1 एवढी हाईट त्याने कव्हर केलेली आहे.
वेअर द एनर्जी रिड्यूस बाय द 40%. पण त्यावेळेस त्याच्यामधली काय झालेली आहे, एनर्जी ही 40%ने रिड्यूस झालेली आहे, कमी झालेली आहे. म्हणजे त्याच्याकडे किती एनर्जी होती, 60% एनर्जी होती. बघा आता, डज द एनर्जी ॲट द हाईट H1, एच डॅश आपण म्हणू, एच डॅशला किती एनर्जी असणार आहे त्याच्या, एच डॅशला तो पुन्हा जेव्हा रिबाउंड झाला आणि एच डॅश एवढी हाईट त्याने काय केली, कव्हर केली, ती हाईट आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायची. ओके, मग ती एच डॅशची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना तिथे पण काय असणार, तेव्हा तो हे होईल, वरती बाउन्स होईल, तेव्हा पण त्याच्यामध्ये काय असणार आहे, एक प्रकारची पोटेन्शियल एनर्जी पुन्हा स्टोअर होईल, जी कॅनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार आहे, mgh डॅश. ओके, आपण त्याला म्हणूया. मग तीच काय आहे, दॅट इज इक्वल टू, म्हणजे राहिलेली एनर्जी त्याच्यामध्ये किती आहे, आता रिड्यूस झाली 40%, म्हणजे राहिलेली किती आहे, 60% ऑफ एनर्जी ॲट हाईट ऑफ 10 मीटर. ओके, म्हणजेच काय झालेलं आहे, 60/100 इंटू 10 mg, बरोबर आहे. 60 कोणाच्या एनर्जी ॲट हाईट जी 10 मीटरच्या जी काही हाईट आहे त्याच्या 60%, कारण त्याच्या 40% रिड्यूस झाली, राहिलेली किती आहे, 60%. मग 60% ऑफ पर्सेंट मग हे काय आहे, डिवायडेड बाय 100ने आपण त्याला डिवाइड करू, तेव्हा त्याचं काय आपल्याला रिअल फॉर्ममध्ये त्याचं उत्तर मिळेल, 60%, म्हणजे 60/100. आणि ऑफ एनर्जी ॲट हाईट ऑफ 10 मीटर, म्हणजे ते किती आहे, ऑफ म्हणजेच काय, आपण मल्टिप्लिकेशन, एनर्जी ॲट 10 मीटर किती आहे, एनर्जी ऑफ द बॉल ॲट हाईट 10 मीटर किती आहे, 10 mg, म्हणून 10 mg ही व्हॅल्यू इथं पुटअप केली. ओके, नाव सी 60/100 इंटू 10 mg. आता इथे हा काय, हा 10 जाईल, हा 10 जाईल, इथला पण 10 जाईल, इकडेचा म्हणजेच काय, इकडे 1 राहिले, वरती फक्त काय झालं, 6 राहिला, म्हणजे 6 इंटू mg, दॅट इज अ 6 mg ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली. पण म्हणजे ही कसली मिळालेली आहे, mgh डॅश इज इक्वल टू 6 mg, बरोबर आहे. mgh डॅशची व्हॅल्यू काय मिळाली आहे, 6 mg. माझा दोन्हीकडे mg आहे, ते आपण कॅन्सल आउट करूयात, आपल्याला मास दिलेलंच नाही आहे, आणि जी पण काही आपल्याला कॉन्स्टंट आहे माहिती आहे, पण आपल्याला त्याची आवश्यकता नाही, आपल्याला काय काढायचं आहे, एच डॅशची व्हॅल्यू काढायची आहे. दोन्हीकडे असलेले mgने काय केलं, समजा एकमेकांना डिवाइड केलं तर ते काय होणार, 1 व्हॅल्यू येईल, आणि मग एच डॅशची व्हॅल्यू काय येईल आपल्याला, 6 मीटर, 6 येईल. आणि मीटर हे काय त्याचं युनिट आहे, हा m म्हणजे काय आहे, मास आहे, आणि हा m म्हणजे काय, मीटर हे युनिट आहे. इथं आपण कम्प्लीट पण हवं असेल तर तुम्ही लिहू शकता, काय आहे ते, मीटर आहे, काय आहे, METR हे मीटर आहे. ओके, आणि इथलं m म्हणजे काय आहे, आपल्याला मास हे गृहीत त्याचं. म्हणजे आता आपण कसं हे एक्झाम्पल सोडवलं, लक्षात आलेलं आहे, काय झालेलं आहे, एक बॉल फॉल होतोय, खाली पडलेला आहे, 10 मीटर हाईटला तो आधी होता, तो खाली पडल्यानंतर तो पुन्हा रिबाउंड झालेला आहे, पुन्हा त्याने उसळी मारून पुन्हा वरती तो गेलेला आहे. पण तो खाली पडताना त्याच्यामधली 40%, 40% ऑफ एनर्जी काय झालेली आहे, रिड्यूस झालेली आहे, आणि पुन्हा तो त्याच्यामध्ये राहिलेल्या एनर्जीचा उपयोग करून काय केला, तो पुन्हा काय आहे, काहीतरी हाईट त्याने कव्हर केली पुन्हा, आणि मग तो खाली पडला. ओके, मग काहीतरी हाईट म्हणजे काय आहे, ती हाईट, ती एच डॅश आपण त्याला म्हणूया, ती हाईटची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची होती. मग एनर्जी 10 मीटर हाईटला जेव्हा तो होता तेव्हा त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी होती, जी mgh फॉर्ममध्ये असते, ती आपण काय म्हणलो, एचची व्हॅल्यू ठेवली तर 10 mg एवढी ती पोटेन्शियल एनर्जी. जेव्हा बॉल रिबाउंड होतो एच डॅश, तेव्हा त्याच्यामध्ये हाईट ही येते, जिथे आपल्याला एनर्जी ही 40%ने रिड्यूस झालेली दिसते. मग 40%ने रिड्यूस झाली, म्हणजे राहिलेली त्याच्यामध्ये किती होती एनर्जीचा, किती पुन्हा रिबाउंड करत असताना त्याने किती एनर्जीचा वापर केला, तर राहिलेली 100मधून 40 मायनस झाले तर किती होता, 60% ऑफ एनर्जी तेव्हा त्याने युजअप केली. म्हणून काय आहे, एनर्जी ॲट हाईट एच डॅश इज इक्वल टू mgh डॅश, therefore 60% विच इज इक्वल टू 60% ऑफ एनर्जी ॲट हाईट ऑफ 10 मीटर. मग 60% म्हणजेच काय, 60/100, आणि इंटू ऑफला म्हणायचं इंटू, आणि काय, एनर्जी ॲट हाईट 10 मीटर म्हणजेच काय आहे, 10 mg. आता 10 मीटर हे इथं आहे, इथे मास नाही आहे, काय मीटर युनिट आहे पुन्हा, 60/100 इंटू 10 मीटर. मग आपण हे कॅल्क्युलेट केलं की आपल्याला काय मिळते, 6 mg. दिस इज नथिंग बट द mgh इज इक्वल टू 6 mg. mg व्हॅल्यू विल गेट बोथ साईड कॅन्सल होईल, एच डॅशची व्हॅल्यू आपल्याला काय मिळते, 6 मीटर ही आपल्याला मिळालेली आहे. देअरफॉर दॅट बॉल इज रिबाउंड ॲट अ हाईट ऑफ 6 मीटर. ओके, असं आपल्याला इथे आन्सर देता येईल. आता आपण बघूयात नेक्स्ट.
नेक्स्ट आहे एक्झाम्पल, दॅट इज द वेलॉसिटी ऑफ अ कार increases from the 54 किलोमीटर पर आवर to 72 किलोमीटर पर आवर. How much is the work done if the mass of the car is 1500 kg. बघा इथे वेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आपल्याला, जी काय आहे इन्क्रीज झालेली आहे एका कारची. इथे व्हेलॉसिटी इथे आपल्याला वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हेलॉसिटी ऑफ द कार आपल्याला दिलेली आहे, पण ती कशी दिली आहे बघा. इट इज इन्क्रीजेस फ्रॉम 54 किलोमीटर पर आवर टू 72. म्हणजे आधी तिची सुरुवातीची म्हणजेच त्याला आपण म्हणणार इनिशियल व्हेलॉसिटी किती होती, 54 किलोमीटर पर आवर होती, आणि नंतरची व्हेलॉसिटी किती होती तर 72 किलोमीटर पर आवर. असं एका कारची व्हेलॉसिटी आपल्याला इन्क्रीज झालेली दिसली. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी टू फायनल व्हेलॉसिटी. हाऊ मच इज द वर्क डन, त्याच्यामधलं वर्क डन आपण कॅल्क्युलेट करणार. इफ द मास ऑफ द कार, मास त्या कारचं मास म्हणजे वजन किती दिलेलं आहे 1500 kg मध्ये दिलेलं आहे. ओके, आपण आता इथे आपल्याला वर्क डनचा फॉर्म्युला माहिती आहे. ओके, वर्क डनसाठी आपण काय म्हणणार, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरोबर आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आपण हा फॉर्म्युला. आधी आपण व्हेलॉसिटी जी दिली आहे, आता बघा ह्या व्हॅल्यू मोठ्या मोठ्या दिसतात. किलोमीटर पर आवर आपण छोटंसं त्याचं युनिट करून घेऊयात. मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करताना आपल्याला काय मिळणार आहे, म्हणजे 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. मग आपण काय 72 किलोमीटरला काय करणार, 1000ला ने त्याला मल्टिप्लाय करा. आणि अवर आहे, अवर म्हणजे काय 1 अवर म्हणजे किती बघा 60 मिनिट्स, पण आपल्याला सेकंडमध्ये कन्वर्जन हवं आहे. मग 60 मिनिट म्हणजे पुन्हा 1 मिनिट हा 60 सेकंडचा आपण तयार होताना बघतो. म्हणून 60 into 60 दॅट इज द 3600 सेकंड्स. ओके, देअरफॉर वी गेट द 72 into 1000 डिवायडेड बाय, इथं पर आहे, पर म्हणजे डिवायडेड बाय 3600. ओके, आपल्याला हे 0 कॅन्सल होतील आणि आपण हे 36चा टेबल. ओके, हिअर वेलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करत असताना 72 into 1000 डिवायडेड बाय 3600. देन द 0 will be cancelled out, then divide by 6 to 72, again by 6, we get the 20 meter per second. This is the final velocity, and the small u is denotes the initial velocity. It is the 54 kilometer per hour. आता किलोमीटर पर आवरचं पुन्हा आपल्याला काय मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्जन. इज द 54 into 1000 upon 3600. We get the u is equal to 15 meter per second. And second thing which had we given that the mass is equal to 1500 kg. Now here work done, we have to calculate the work done. How much work done is done by the car. कार ने किती वर्क डन केलं हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मग इथं वर्क डन काय केलेलं दिसतंय की व्हेलॉसिटी ऑफ द कार इन्क्रीजेस, म्हणजे जी काही कारची व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली म्हणजे काय झालं त्याच्यामुळे झालेली त्याच्यामधली एनर्जी, कायनेटिक एनर्जी जी काही चेंज झालेली आहे दॅट इज द वर्क डन बाय द कार. Therefore we can say the work done by the car is equal to change in kinetic energy of the car. That is work W is equal to final kinetic energy minus initial kinetic energy. पण ते शॉर्ट फॉर्म मध्ये कसं लिहिले आहे KEF minus KEI. ओके, आता फायनल कॅनेटिक एनर्जीसाठी फायनल व्हेलॉसिटी आपण इथे घेणार आणि इनिशियल कॅनेटिक एनर्जीसाठी इनिशियल एनर्जी आपण इथे एनर्जी म्हणजेच व्हेलॉसिटी आपण घेणार आहोत. मग फायनल व्हेलॉसिटी म्हणजे काय स्मॉल v आणि इनिशियल व्हेलॉसिटी मीन्स व्हॉट u. ओके, नाउ पुट अप द फॉर्म्युला देअर. व्हॉट इज दॅट कॅनेटिक एनर्जी फायनल आपण काय म्हणणार हाफ mv². दिस इज द स्टँडर्ड फॉर्म्युला. बरोबर, फायनलमध्ये आपण v² ही व्हॅल्यू पुट अप केली, हाफ इंटू m इंटू v². आणि इनिशियल कॅनेटिक एनर्जी म्हणजे काय इथं vच्या ऐवजी आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी पुटअप करायची आहे, हाफ इंटू मास इंटू व्हॉट u². ओके, हाफ इंटू m हे काय दोघांमध्येही कॉमन, कारण कार एकच आहे, कार काही वेगवेगळ्या नाही. एकाच कारची फक्त व्हेलॉसिटी इनिशियल आणि फायनल म्हणजेच काय सुरुवातीची तिची स्पीड आणि लास्टची स्पीड असं आपल्याला बघायची नाही. तेच त्याच्यामध्ये असलेलं वर्क डन. देअरफॉर वी कॅन टेक द कॉमन ॲज द हाफ m and we get the in bracket v² this minus sign again the u², v² minus u². हाफ इंटू m ची व्हॅल्यू आपण पुटअप करूयात 1500 ब्रॅकेटमध्ये v², v मीन्स 20, 20चा स्क्वेअर मायनस 15². देन let's calculate it. हाफ इंटू 1500
2ने 1500ला डिवाइड केलं तर आपल्याला मिळणार आहे 750 ब्रॅकेटमध्ये 20चा स्क्वेअर 400 15चा स्क्वेअर मायनस 225. ओके, मायनस ही साईन मधली जी आहे 15चा स्क्वेअर 225. नाउ फर्स्ट सॉल्व द ब्रॅकेट 400 minus 225 that is 175. Then multiply these two terms, that is at 750 into 175. We get the 1,31,250 joule. Joule means what? This is a unit of the work. Therefore, we have to write over there work is equal to 1,31,250 joule. Okay, this is the work done by the car. This much. This is the fourth example. Now let us see the fifth example. That is Ravi applied a force of 10 Newton and moved a book 30 centimeter in the direction of the force. How much was the work done by Ravi? रवीने काय केलेलं आहे बघा, नीट आधी एक्झाम्पल समजून घ्या. रवी अप्लाइड अ फोर्स ऑफ 10 न्यूटन. त्याने किती फोर्स अप्लाइड केलेला आहे? स्वतः 10 न्यूटन इतका फोर्स अप्लाय केला. कशासाठी अप्लाय केला आहे? टू मूव अ बुक. बुकला मूव करण्यासाठी, सरकवण्यासाठी, पुढे ढकलण्यासाठी, आपण पुश नाही मूव, सरकवण्यासाठी. किती सरकवलेलं आहे? 30 सेंटीमीटर एवढं त्याचं काय डिस्प्लेसमेंट केलेलं आहे, सरकवलेलं आहे. ओके, आणि तेवढ्यासाठी त्याने 10 न्यूटन इतका फोर्स अप्लाय केला. पण आता इथे पुढे काय दिले आणखी? इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. बघा, हे आपल्याला स्टेटमेंट आपल्याला अगदी काळजीपूर्वक घ्यायचं आहे. ह्याला आपल्याला डबल अंडरलाईन आपण करू शकतो. इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. यामुळे काय होणार आहे? इन द डायरेक्शन पण आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे. जसा फोर्स अप्लाय केला त्याच डायरेक्शनला बुकसुद्धा पुढे मूव्ह झालेली आहे, अपोजिटला नाही, त्याच डायरेक्शनला पुढे. हाऊ मच वॉज द वर्क डन बाय द रवी. बघा, आता इथे आपण घेत असताना आधी गिवन डाटा लिहून घेऊया. आता इथे इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स झाल्यामुळे जो काही थिटा येणार आहे, इथे आपण अँगल जो दोघं पण एकाच डायरेक्शनला आहे, दोन्ही पण काय स्लिपिंग मोशनला एकाच, फोर्स पण तिकडेच आणि काय आहे वर्क डन पण त्याच डायरेक्शनने. मग तिथे काय होतं आहे आपल्याला? 0 डिग्री काहीच तिथे अँगल तयार होतो का? त्या दोघांमध्ये काही अँगल तयार होणार नाही. पण बघा, जसं आपण ही कन्सेप्ट बघत असताना वर्क डनची कन्सेप्ट जेव्हा आपण टेक्स्टमध्ये शिकलो तेव्हा आपण काय म्हटलं तर बघा, एक मुलगी टॉय कार अशी त्याला स्ट्रिंग बांधलेली आहे आणि ती काय ओढत नेते. पण स्ट्रिंग कशी आहे बघा, स्लॅन्टिंग मोशनमध्ये होती. तिथे स्लॅन्टिंग मोशनमध्ये होती, त्याच्यामुळे आपण म्हणू शकतोय की तिथे काय आहे अशा डायरेक्शनला होती. आणि त्याच्यामुळे इथे हा काय झालं, इथं तिने ती फोर्स अप्लाय करत होती. बरोबर आहे, हा तिच्याकडून अप्लाय होणारा फोर्स आहे आणि त्याचं डिस्प्लेसमेंट मात्र काय हॉरिझॉन्टली होत होतं. हे काय आहे? डिस्प्लेसमेंट होणार आहे. बरोबर आहे, हे वर्क डन म्हणा किंवा डिस्प्लेसमेंट आहे. आणि मग त्याच्यामुळे फोर्स आणि त्याचं काय आहे डिस्प्लेसमेंट, हे काय आहे दोन वेगवेगळ्या डायरेक्शन, म्हणजे त्यांच्यामध्ये थोडासा एक आपल्याला अँगल तयार झालेला दिसतो आणि तो अँगलवरनं आपण काय कॉस थिटा वगैरे किती त्याची व्हॅल्यू ही आपण पुटअप करत असतो. मग इथे मात्र काय आहे, इथे दोन्ही पण फोर्स ज्या डायरेक्शनने आहे त्याच डायरेक्शनने वर्क डन आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये कुठलाही अँगल आपल्याला तयार झालेला दिसत नाही. लक्षात येते? म्हणजे कुठलाही नाही म्हणजे आपल्याला इथं व्हॅल्यू तर ठेवायला लागेल, म्हणजे 0 डिग्रीचा अँगल तिथे तयार झालेला आहे. ओके, आणि कारण इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स दिलं आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं थिटाची मदत घ्यावी लागणार आहे. जर हे स्टेटमेंट नसलं असतं इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स, देन ओनली वी कॅन राईट ॲज अ W इज इक्वल टू FS आणि तेवढाच आपल्याला फॉर्म्युला यूज करून आपण सॉल्व्ह केलं असतं. ओके, नाउ लेट अस सी द नेक्स्ट गिवन वर्ड. F इज इक्वल टू 10 न्यूटन अँड S इज द 30 सेंटीमीटर दिलं आहे. पुन्हा सेंटीमीटर हे CGS फॉर्ममध्ये येतं, SI म्हणजे MKS फॉर्ममध्ये घेताना आपल्याला पुन्हा काय आहे त्याचं कन्व्हर्जन डिवायडेड बाय 100ने केलं तर आपल्याला मिळणार आहे 0.3 मीटर. ओके, नाउ सी द लेट अस सी द व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द वर्क डन. W इज इक्वल टू F इंटू S इंटू कॉस थिटा. Fची व्हॅल्यू पुटअप करूया 10, S इज द 0.3 अँड कॉस थिटा म्हणजे काय कॉस 0. कॉस 0चं व्हॅल्यू आपल्याला काय बाय ट्रिग्नोमेट्री इट इज द 1. Therefore, we can multiply these three things, that is the 10 into 0.3 into 1. We get the 3.0, that is the 3 joule. Okay, the joule is the unit of the work done. Therefore, work done by the Ravi is the 3 joule. Okay, in this way आपल्याला हे सगळे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. बाकी तुम्हाला सगळे क्वेश्चन आन्सर्स जे आहेत ते तुम्ही सॉल्व कराच आणि काही ह्याच्यातलं एखादं एक्झाम्पल समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकता.
ओके, इन दिस वे आपला वर्क अँड एनर्जी हा लेसन इथे कम्प्लीट होतं.